घाट घालू किती वाट पाहू नये कणा कणात तू जीवात तू अंबे हवा घाट घालू किती वाट पाहू नये कणा कणात तू जीवात तू अंबे हवा। मित्रांनो, तुम्ही जो आता प्रेममध्ये कमेंट्सून गणपती बाप्पांचा व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। चॅनलवरती कोणी नवीन असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, अशा तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती टोटल आपल्या चॅनलवरती मिळून जातील। आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकडे ते ओपन करायचं आहे। तुम्ही कॅपकडे ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे। तुमचं जे ते फोटो असेल सिम्पली इथून सिलेक्ट करून इथून ॲड करायचा। फोटो ॲड केल्यानंतर ते खाली रेशोचं एक ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं। 9.16चा बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर हा जो फोटो त्यावरती क्लिक करून फोटो इथून सेट करून घ्यायचा, 2 बटन। इथून फोटो परफेक्ट इथून सेट झाल्यानंतर इथून बॅक करायचं, इथे ओव्हरलेज ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं। पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। आपण एक बीटमॉप व्हिडिओ दिल मटेरियलमध्ये, तो तुम्हाला ते सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे। बीटमॉप व्हिडिओ तुम्ही इथे ॲड केल्यानंतर त्याच बीटमॉप व्हिडिओवरती क्लिक करायचं, खाली थोडं ते स्क्रोल केल्यानंतर इथून मग एक्स्ट्रा फोटोचं ऑप्शन मिळून जाईल, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर हा फोटो त्यावरती क्लिक करून ह्याच्या फोटोची लेंथ आहे जेवढे हे सॉंग आहे तिथपर्यंत न्यायची, अशा प्रकारे नेल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा उठायचे। हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे। ह्या फोटोची आता आपल्याला काय करायचं, सिम्पली हा जो बीट मॉड आहे ना त्यामध्ये आपण बीट दिला, जिथून चेंज होईल तिथून हा जो फोटो इथून स्प्लिट करायचा आहे। पहिली बीट व्हायची कुठे चेंज होत आहे, थोडं फोटो आल्यानंतर इथून ही बीट चेंज होते। ह्याच फोटोवरती क्लिक करतो, पहिलं ऑप्शन स्प्लिटचं त्यावरती क्लिक करूया, ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते आहे। तर सिम्पली ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करूया, ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते। ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करूया। अशा प्रकारे हा जो फोटो आहे ना तो आपल्या शेवटच्या बीटमार्कपर्यंत तुम्हाला कट करून न्यायचा आहे। कट केल्यानंतर हा जो बीटमार्क व्हिडिओ आहे ना तो सिम्पली त्यावरती क्लिक करायचा आहे। खाली थोडे ते स्क्रोल केल्यानंतर रिप्लेचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे। गणपती बाप्पांचा जो फोटो इथून सिलेक्ट करायचा आहे, तुम्हाला मिळून जाईल, खाली आपण दिलेला आहे। इथून ॲड केल्यानंतर गणपती बाप्पांचा फोटो इथून आपल्या सिम्पली वरती न्यायचं, अशा प्रकारे ठीक आहे, इथपर्यंत न्यायचं आहे। बाकी त्याच्यानंतर इथून सेट झाल्यानंतर इथून खाली थोडं स्क्रोल केल्यानंतर इथे मास्कचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे। हॉरिझॉन्टलचा बॉक्स सिलेक्ट करायचा आहे। ही जी येलो लाईन आहे थोडी खाली आणायची आणि हा जो व्हाईट कलरचा ॲरो आहे तो अशा बाहेर थोडा खाली ओढायचा आहे, ठीक आहे, इथपर्यंत बस आहे। त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आता आपल्याला सिम्पली पुन्हा पहिल्यांदा उठायचं आहे, पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं। आपण जे हे PNG दिले इथून ॲड करायची, लेंथ थोडी कमी करायची, अशा इथून सेट करायचं। सेट झाल्यानंतर अशा वेळ वरती नेऊ आपण, ओके, इथून बस आहे। त्याच्यानंतर सिम्पली हे जे लेअर आहे ते आपल्या शेवटपर्यंत आणायची। आता आपण काय करूया, सर्व फोटो बीट नाव इथून स्प्लिट करून घेतो, तुम्ही पण घ्या। इथे तुम्ही बघू शकाल की फोटो आपण बीट नाव इथून ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्या हे जे पहिले ट्रान्झॅक्शन असेल त्यावरती क्लिक करायचं। ट्रेंडिंगमध्येच एक इफेक्ट मिळून जाईल, लुमिन फ्लॅश नावाचा इथून सिलेक्ट करायचं आहे। ह्याची जी खालची लेंथ असेल संपूर्ण कमी करून इथं मग अप्लाइड ऑलचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 3 नंबरला, त्यावरती क्लिक करून सिम्पली इंच ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल, रॉक व्हर्टिकल इथून सिलेक्ट करायचं आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच रॉक हॉरिझॉन्टल हा जो फेड असेल इथून सिलेक्ट करून द्यायचा आहे। यामध्ये तुम्हाला मिळून जाईल इनमध्ये। त्याच्यानंतर सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे, त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला सेक्स स्लाईड हा जो फेड असेल इथून सिलेक्ट करून द्यायचा आहे। इनमध्ये तुम्हाला हा जो फेड असेल तो मिळून जाईल, सिम्पली इथून सिलेक्ट करून अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच क्रॉस सेकचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा आहे, अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे, त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच ड्रॉप डाऊनचा जो फेड असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे, त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच अनफोल्डचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच हा जो आपला आहे ना रॉक हॉरिझॉन्टल हा जो फेड असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच रॉक व्हर्टिकल जो फेड असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा जो आपला शेवटचा फोटो राहील त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच पेंडिंगचा जो फेड असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। इथून हे सर्व इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा उठायचं आहे। इथून मग इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। व्हिडिओ टूवरती क्लिक करून सिम्पली येतो माहिती ना ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट म्हणून जाईल, डायमंड झूमचं इथून सिलेक्ट करायचं, अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आणि ह्याच्या बॅकची लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून साईज असेल संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर पुन्हा पहिल्यांदा द्यायचं आहे, प्रोडक्टवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला ग्लिचच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट म्हणजे क्रोमॅटिकचा इथून सिलेक्ट करायचा आहे।
यामध्ये असेल अशा वेळी इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या ज्या बॅगची लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. लेंथ शेवटपर्यंत नेल्यानंतर सिम्पली ऑब्जेक्टचं ऑप्शन आहे ते खाली त्यावरती क्लिक करायचं आहे. ऑल व्हिडिओचा जो बॉक्स आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपण डायमंड झूमचा जो हिट ॲड केला त्यावरती सुद्धा क्लिक करून ऑब्जेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून सिम्पली ऑल व्हिडिओचा जो बॉक्स असेल तिथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ते आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन असेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.